त्यांना इथं बाथरूम संडासची सोय नाही, कमी प्रमाणामध्ये आहे. तर शासकीय कार्यालय खूप मोठ्या प्रमाणात, त्यासाठी आपण काय करणार? आता आम्ही जवळजवळ 45 लाखाची निविदा काढतोय. म्हणजे 1 मेला ती हे होईल, निविदा ऑनलाईन दिसेल की त्यातनं सर्व शहरातले टॉयलेट बाथरूम रिन्युएट करतोय. व सगळ्यात महत्त्वाचं तहसीलदार कचेरीच्या इथला जो प्रश्न आहे ते पण आपण टॉयलेट बाथरूम चालू करणार आहे तिथे. आपली जी भीमा पवित्र जी नदी आहे त्या पात्रामध्ये तुम्ही एका जाताई साहेब पाहत असता, तर त्या ठिकाणी कचरा पण लोक टाकतात आणि जलपर्णी वगैरे अनेक वनस्पती वाढलेल्या आहेत. त्या संदर्भात सांडपाणी पण सोडलं जात आहे अनेक ठिकाणावरून पाहत आहे. तर त्या संदर्भात तुम्ही आता पुढे काय उपाययोजना करणार आणि पाणी कसं स्वच्छ होईल आणि पवित्र कसं राखलं जावं या संदर्भात आपली मत मांडा. माझं मत असं आहे, जलपर्णी काढ तोपर्यंत त्यात जाणारं सांडपाणीच. म्हणजे राजूनगर शहराला जो STP प्लॅन्ट आहे तो मंजुरीला आत्ता पाठवलेला आहे. आम्ही इलेक्शन झाल्या त्याचा प्रस्ताव साहेबांकडं आम्ही तो प्रस्ताव त्यांच्या दालला दाखल केलेला आहे. तो जेव्हा सांडपाणी जाणार नाही जेव्हा पाण्यात, तिथून पुढे जलपर्णीला वेग राहणार नाही आणि जलपर्णीला वेग राहणार नाही तर ऑटोमॅटिक नदी स्वच्छ होण्याला मदत होईल. त्यामुळे लवकर STPचा प्लॅन चालू करायची आम्ही लवकरात लवकर त्यासाठी प्रयत्न करतो. काही या ठिकाणी काही नवीन संकल्पना आहेत का? पाणी प्रश्नाच्या संदर्भात आता शहराचं बऱ्यापैकी दरवर्षी जे टँकरनी पाणी घ्यायला लागत होतं आता शहरात, तर यावर्षी पाणी 1% आलेलं आहे. मागच्या वेळेस ते 20-25%, 30% लोक टँकरनी पाणी घेत होते. तर यावेळेस त्या अक्षरशः 1-2% कुठंतरी क्वचित लाईन रिपेअरिंगच्या कामामुळं तो होतोय त्रास. व नवीन आपण 1-2 प्लॅन्ट अजून रिन्युएट करतोय. इथं केदारेश्वरचा जो प्लॅन्ट आहे राजूनगर शहरातला, तो आपण तिथं 1.5 MLTचा आहे, तो आपण 10 MLTचा करण्यासाठी आता प्रस्ताव पाठवला. त्यांनी राजूनगर शहराला व्यातळावरून जरी येणाऱ्या लाईनला जरी पाणी पुरवठा कमी पडला तरी आपण तिथून तो ऐनवेळी घेऊ शकतो. असे 2 प्लॅन आपण तयार करतोय शहरात. आता दुसरा एक आणखी खूप साहेब नमस्कार. आता आपल्या खेडमध्ये जो अनेक म्हणजे मारुतीच्या ढाळापासून जे पंचायत समिती वाडा रोड इकडे आतमध्ये ट्रॅफिकच्या समस्या संदर्भात आपल्या काय संकल्पना आहे? लवकरच नगरपालिकेमार्फत आपण जे काही तिथं पथविक्रेते जे काही टपरे आहेत त्यांना एक आपण सेपरेट झोन तयार करतोय बसण्यासाठी. त्यांना नगरपालिकेचे लायसन पण द्यायचं कबूल केलेलं आहे. जी आपल्याकडं संघटना आहे विक्रेत्यांची, त्यांना लवकरच हॉकर झोन त्यांना भेटतील व त्यांना नंबर पण लायसन पण आपण नगरपालिकेत देत आले. व त्याच्यानंतर जर कोणी बसलं तर त्यांना तिथं कुठल्याही कोणालाही बसायची आता परवानगी राहणार नाही. जे जुने आहेत विक्रेते त्यांना झोनमध्ये आपण शिफ्ट केल्यानंतर इथून पुढं ते पार्किंगची समस्या बऱ्यापैकी आपली मार्गाला लागणार. त्यानंतर दुसरी फार मोठी समस्या अशी जाणवते, प्रत्येक ठिकाणी कचरा दिसलेला आहे. तर त्या ठिकाणी त्या संदर्भात तुम्ही काय आता नगर अध्यक्ष आहे या नात्याने तुमचे नगर परिषद काय उपाययोजना करणार आहे? सगळ्यात पहिलं तर सर्व राजनगरच्या नागरिकांनी सहकार्य शेवटच्या लेवलला करायला पाहिजे की जो काही कचरा पिशव्या भरून रोजच्या रोज कंपनीत जाताना कामाला जाताना जो काही फेकायचं सिस्टम आता लयच वाढत चाललंय. पूर्वी तरी कमी होता, आता तो वाढतोय. त्याच्यावर आम्ही लवकरच आळा बसवणार आहे. व त्याच्यात महत्त्वाचा मुद्दा आपण त्या दंडात्मक कारवाई करणार आहे. त्याला 3,000 रुपये दंड करणार आहे आपण कचरा फेकणाऱ्यांना. व जो आपल्याला येऊन सांगन यांनी कचरा फेकला त्याला 1,000 रुपयाचं बक्षीस नगरपालिकेतर्फे आपण द्यायचं इथं करणार आहे. या 29 तारखेच्या मासिक सभेत हा ठराव मंजूर करून सगळं नगरसेवक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत आपण 29 तारखेच्या नंतर येणाऱ्या 1 मे पासून आपण हे लागू करतोय. पाणी प्रश्नासंदर्भामध्ये राजगुरुनगर शहर